स्वामी समर्थ। आज मार्गशीर्ष महिन्यातला शनिवार आहे आणि शनिवार हा आपला हनुमानाची सेवा करण्याचा दिवस आहे। आज जर तुम्ही मारुती स्तोत्र जे आपल्या समर्थ रामदासांनी रचलेलं आहे त्याचे जर वाचन केले तर तुमच्या मनात तयार झालेली आकस्मिक भीती, दुःख, नकारात्मक ऊर्जा दूर होते, तुमचा आत्मविश्वास वाढतो, आरोग्य चांगले राहते, धनधान्य लाभते, संततीच्या काही तुम्हाला वंशाच्या काही तुम्हाला अडचणी असतील तर त्या सुद्धा अडचणी तुमच्या दूर होतात। तसेच ज्या माता भगिनींचे विवाहाचे प्रश्न आहेत किंवा नवरा बायकोमध्ये पटत नाही, क्लेश होतात, त्यांनी सुद्धा 5 शनिवार मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन 5 पोळ्या आणि बटाट्याच्या भाजीचा नैवेद्य जर मारुती रायांना अर्पण केला तर नक्कीच त्यांच्या संसारामध्ये होणारे क्लेश कमी होतात। आणि म्हणूनच शारीरिक मानसिक छळातून मुक्ती करून आपल्याला शारीरिक बळ देणारी देवता म्हणजेच आपले हनुमान आहेत। आणि म्हणून त्या मारुती रायांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचं मारुती स्तोत्र आपण वाचलं पाहिजे। ते नक्कीच भक्तांचे रक्षण करतात। आणि आपल्याला जर शनीची दशा चालू असेल किंवा शनीची आपल्याला ढैया चालू असेल, अकस्मात एखादं संकट तयार झालं असेल तर त्यासाठी आपल्याला बाहेर पडण्यासाठी हे नक्कीच खूप प्रभावी स्तोत्र आहे। आणि हनुमान हे शक्ती, बुद्धी, बळ, भक्ती आणि सामर्थ्य याचं प्रतीक आहे। आणि म्हणूनच भीमरूपी वज्र हनुमान मारुती म्हणजेच एक अफाट शक्तीचं प्रतीक आहे की जी आपल्या मनावरती अचानक तयार झालेली मोठी भीती दूर करते आणि आपला आत्मविश्वास आणि सकारात्मकता त्या संकटाशी लढण्याशी तयार होते। आणि आपल्या मनात आपण ज्या ज्या इच्छा वर्णन आपल्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी ती मारुती रायाला देवता प्रसन्न करण्यासाठी मारुती स्तोत्र तुम्ही शनिवारी नक्की वाचले पाहिजे। तरी आपल्याला काही अनुभव असतील तर आम्हाला नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ।